हम्म? तिथं जातात आता दोघांच्या. तुला काय हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वन राईड विथ आकाश. तर मंडळी, आमच्याकडे लायसन आहे भाई, पकडून दाखवा. ये भाई, ते पोलीसवाल्या गाडीची नंबर प्लेट बघितली मी, IND नव्हती. माझ्या गाडीची पण IND नाही आहे. जर पकडायला आले ना तर व्हिडिओ दाखवेल तुम्हाला मी. वा 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 वा, सकाळ सकाळी ट्रॅफिक. कधी ट्रॅफिक कमी व्हायची काय माहिती. भाई डिलिव्हरी बॉय खतरनाक असतात बाकी. आणि हे रिक्षावाले, रिक्षावाल्यांचा किस्सा तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळामध्ये. बघ बघ बघ, किती शहाणा असेल हा. एक तर 2 व्हीलरच्या लाईनमध्ये 3 व्हीलर चालवतात आहे आणि त्याच्यामध्ये पण मधी. तर मित्रांनो, आताच ट्रॅफिकमधून निघालो आहे. आज आपण चाललो आहे मंदिरामध्ये. थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आपण आज कुठे चाललो आहे राईडला. तर आज आपण चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये. जे मंदिर महाराष्ट्रामधला पहिला मंदिर आहे. तुम्हाला माहितीच असेल, सर्वांना माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी आजपर्यंत कधी स्वतःचं मंदिर स्थापन केलं नव्हतं किंवा कधी कोणाला करूही दिलं नव्हतं. हे महाराष्ट्रामधलं पहिलं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, जिथे आज आपण व्हिजिट करणार आहोत. पण हे सकाळ सकाळची ट्रॅफिक का लागले मला ते अजूनपर्यंत समजत नाही. एक तर सकाळ सकाळची लागले ही ट्रॅफिक, आणि ट्रॅफिकमध्ये पण असा वैताग आला ना आता. हळू त्याच्यामध्ये पण भाई फुल एकदम पावसाचं वातावरण झालं आहे. एकतर भिजायचं नाही आहे मला आज. मागच्या टायमाला पावसामध्ये भरपूर भिजलो, आता बस झालं. मस्तपैकी पेट्रोल टाकला गाडीमध्ये, निघाल्यानंतर समजलं आम्हाला की एवढी ट्रॅफिक लागली आहे ना की मजबूत. आत्ता पत्री पूल क्रॉस केला. पत्री पुलाचं जेव्हा काम चालू होतं तेव्हा ट्रॅफिक व्हायची ते मान्य होतं, पण आता पत्री पूल चालू झाला असून सुद्धा ट्रॅफिक एवढी लागते. प्लस ते माय सिटीच्या रस्त्याला आणि पलावाच्या रस्त्याला मजबूत ट्रॅफिक लागते. आणि आता ही बघा, अजून एक काहीतरी नवीन ट्रॅफिक आली आहे. आता हे काय, वर्क इन प्रोग्रेस, गो स्लो. अरे तुमचा वर्क कधी प्रोग्रेस व्हायचा काय माहिती. कल्याण साईडला यायची इच्छा नाही होत, त्याचं कारण फक्त हाच आहे. हे ट्रॅफिक, 10 ठिकाणी ट्रॅफिक. हे बघा खड्डा, ये रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ते आहेत हे समजत नाही आता. एवढं खड्डे आहेत. सकाळी निघताना पण बोललो घे. अरे तिची 2ची ऑर्डर आहे, मला भीती ती वाटते परत तुमच्यात भांडणं होतील. आता ग्लव्स कशाला पाहिजे तुला? नको, टाक, नाही घालत ग्लव्स. पकड. सांगितलं का तुला यायचं का? मम्मीचा मम्मी हा दे बाहेर गाडी तुझी घरी आहे. तू काही बिना गाडीचा जायला बसलाय काय गाडीवाले? मग ते बायको जे घरी गेले
मग आपल्याला तयारी करायची आहे घेऊन मग करायचं. लॅपटॉप पाहिजे सोनीला. कशाला? तो तो घे ना. हा, हा मग बोलते हा, ते त्याचे बटन नाही चालत आहे. हा. मामाने दिले ना काय त्याला खर्च करायला मग. आणि नंतर हा मी बोललो चल ठीक आहे चल फोन. हे बाकी भारी होतं. प्रतीक्षाला फोन केला, घरात सांगून काय निघाली. हा. घरात नाही काय सांगून निघाले काय नाही. मग आता कुठे पोचली? हा मग ठीक आहे पोच ना मग चल. तर मंडळी मस्तपैकी ट्रॅफिकचा आनंद घेत आणि पावसाचा आनंद घेत आता आम्ही कुठं पोचलोय, थोडं जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या जवळ पोचलोय आता. त्याच्यामध्ये पण तुम्ही रस्ता बघताय ना, रस्ता एकदम खतरनाक आहे. आपण जाताना तुम्हाला मी आहे ना, जेव्हा आपण निघू ना दर्शन वगैरे घेऊ महाराजांचं, आणि आपण जेव्हा इथून निघू ना तेव्हा तुम्हाला मी रस्ता दाखवतो. एक नंबर रस्ता आहे. तुम्ही पण विचार करणार येताना 10 वेळा की नक्की जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे, रस्त्यामुळे बाकी काय नाही. मंदिर तर खूप चांगलंच आहे हे मला पण माहिती आहे, पण रस्त्याची कंडिशन तुम्हाला समजेल हळूहळू. बाकी इकडचं नेचर एक नंबर आहे, परफेक्ट नेचर आहे. पावसाळ्यामध्ये ना बाजूचं जे नेचर असतं ना ते एकदम परफेक्ट असतं. आता बघा ना तुम्ही बघताय ना, हे बघा मस्तपैकी पाऊस पडलेला आहे, त्याच्यामध्ये हे जे वातावरण आहे आणि हा इथून चांगला रस्ता चालू झाला आहे. काय ती ट्रॅफिक, काय तो पाऊस, काय तो रस्ता, ओके मध्ये सगळं. बाईक पार्किंग इकडे वाटतं. पण नाही रे असं. मला आहे ना ते काकांचं काय नाही वाटतं, ते मला तुझं आहे ना लय बेकार वाटतंय. घरी जाऊन तुला बायकोचा मार खायचा आहे. तर म्हणजे आता आम्ही दर्शन घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही दर्शन घेतलं आणि आता इथे निघालोय मंडळी. मस्तपैकी वातावरण खूप चांगलं आहे इथे आणि मस्तपैकी शांत वाटलं जरा. एवढं ट्रॅफिकमधून एवढं डोक्याला ताप करून
असं वैताग आलेला ट्रॅफिकमध्ये आणि रस्ता खराब होता त्याच्यामुळे. पण इथं आल्यानंतर आहे ना खूप शांत वाटलं, मन शांत झालं इथं आल्यानंतर. मंडळी खरंच व्हिजिट करा, खूप खूप चांगलं आहे आणि बघण्यासारखं पण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलं आहे, स्वराज्यासाठी काय केलं आहे ना, भरपूर गोष्टी असं त्या चित्रामध्ये दाखवल्या होत्या. महाराजांचा इतिहास एवढा मोठा आहे ना की चित्रामध्ये किंवा कुठं लिहून सांगता येणार नाही, एवढा मोठा आहे. पण तरी पण त्यांनी जे प्रयत्न केले ना दाखवायचा, खूप चांगलं होतं. म्हणजे त्यांचे ते जुन्या काळातले शस्त्र होते ना, ते पण लावले होते त्यांनी लोकांना बघण्यासाठी आणि खूप चांगलं होतं. म्हणजे प्लस एक एक छोटी छोटी गोष्ट त्यांनी आहे ना त्याच्यामध्ये दाखवली होती. म्हणजे राईडला तर मजा नाही आली, पण आल्यानंतर जो लोकेशन चॉईस केलं होतं येण्यासाठी, ते महाराजांचं मंदिर बघून परत त्या मंदिराच्या इथे जेवढी शांतता होती ना, ती शांतता आणि आल्यानंतर मन शांत झालं. तिथे कितीही राग असू द्या, कितीही चिडचिड असू द्या, महाराजांजवळ तुम्ही गेले ना तर राग तुमचा ऑटोमॅटिक शांत होतो. आणि ही आता आमची जर्नी स्टार्ट झाली बघा. रस्ता एवढा चांगला आहे ना मंडळी, तुम्ही बघाच फक्त. आता तुम्ही पण स्वतः विचार करणार, एवढा रस्ता खराब. तर मंडळी आजचा पूर्ण दिवस तुम्ही बघितला ना, घरातून निघाल्यानंतर ट्रॅफिकमधून निघाल्यानंतर रस्ता खराब भेटला, त्याच्यामध्ये पाऊस पण भेटलेला, पावसानंतर खराब रस्ता आणि नंतर आम्ही पोचलो मंदिरामध्ये. फक्त मंदिरामध्ये गेल्यानंतर जी शांतता भेटली ना तेवढीच. त्याच्यानंतर निघालो, आता परत खराब रस्ता, त्याच्यानंतर आता परत पुढे गेल्यानंतर परत ट्रॅफिक, पावसाचं वातावरण तर आहेच. पावसाळ्यामध्ये कितीही तुम्ही विचार केला ना की पाऊस नाही पडणार, ह्या टायमाला थोडा पाऊस थांबायला पाहिजे, त्या टायमाला पाऊस आहे ना नेमका पडतोच. आणि आता बघा किती असं वाटतं ना की शांत वातावरण आहे. पण असं 5-10 मिनटं गेली ना, थोडीशी हवा सुटली फुल मजबूत, 5-10 मिनटं गेली ना थोडीशी, लगेच बघा पाऊस कसा पडेल. तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. कारण की भरपूर रस्ता खराब आहे आणि ना या रस्ता खराब आणि ट्रॅफिकमध्ये ना खूप वैताग आला आहे. तुम्ही सध्या व्ह्यूचा आनंद घ्या, आम्ही तोपर्यंत राईडचा आनंद घेतो आणि ही राईड इथेच थांबवतो. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो.